जेव्हा मी माझ्या वडिलांच्या कबरीवर प्रार्थना करण्यासाठी स्मशानात जायची, तेव्हा मला एका नाव नसलेल्या कबरीजवळ एक महिला बसलेली दिसायची, जी नेहमी रडत असायची आणि माफी मागायची. तिला रडताना पाहून मला खूप विचित्र वाटायचे, पण तिच्या चेहऱ्यावरून ती चांगलीच दिसत होती. एके दिवशी मला ते सहन झाले नाही आणि मी तिला विचारले, जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला तुमची व्यथा सांगू शकतात. इथे का बसतात? मी तुमची काही मदत करू शकते का? माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अपार दुःख होते. मी पाहिले की तिचे डोळे रडण्याने लाल झाले होते. मी तुला काय सांगू मुली, मी खूप वाईट आहे. जर तुला माझी व्यथा ऐकायची असेल तर थोड्या वेळासाठी माझ्याजवळ बस. माझे मनही हलके होईल. त्या बाईबरोबर स्मशानात बसणे मला अजिबात चांगले वाटत नव्हते. मी तिला माझ्या घरी बोलावले आणि तिने काही मिनिटात ते स्वीकारले. तिलाही दुःखाचा तडाखा बसला होता. कदाचित तिलाही आधार हवा होता. मी तिला घरी आणून चहा प्यायला दिला. मग जेव्हा तिला बरे वाटले तेव्हा तिने मला तिची गोष्ट सांगितली. माझा जन्म अशा कुटुंबात झाला आहे जिथे स्त्रियांचा अर्थ संपत्ती असाच होता. तिथे मेलेल्या महिलांना आंघोळ घालत असत आणि त्यांना कफन घालत असत. आम्हाला कोणीही पसंत करत नव्हते, पण आमची चांगली कमाई व्हायची, कारण 1-2 दिवसाआड कोणी ना कोणी महिला मरायची. लोक आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू लागले होते, त्यामुळे ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचे आणि आमच्या हातावर 3 ते 4 हजार रुपये ठेवायचे आणि आमच्यावर आंघोळीची आणि आच्छादनाची व्यवस्था सोपवून देत असत. आम्हाला त्या कामाची सवय झाली होती, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी माझ्या कामातून मोकळी होऊन बसले होते. तोच दार वाजले. मी दार उघडले तर माझ्यासमोर एक 50 वर्षाची बाई उभी होती. ती चांगलीच प्रतिष्ठित आणि तंदुरुस्त वाटत होती. ती मला म्हणाली की माझे तुझ्याकडे काही काम आहे, पटकन माझ्या घरी चल. मी हैराण झाले होते की एवढ्या झटपट कुणाला माझ्याकडे काय काम असू शकते. मी अंगावर शाल घेतली आणि त्या बाईसोबत गेले. ती बाई खूप घाईत दिसत होती. एका मोठ्या बंगल्याजवळ येऊन थांबली. ती माझ्याकडे पायी चालत आली होती, मात्र तिच्या घराबाहेर 2 गाड्या उभ्या होत्या. मला तिची ही गोष्ट थोडी विचित्र वाटली. तिने मला अगदी शांतपणे आत नेले आणि मला म्हणाली, हे बघ, आज दुपारी माझी सून वारली आहे. मी तिच्या आईवडिलांना ओळखत नाही. माझ्या मुलाने एका अनाथ मुलीशी लग्न करून घरी आणले होते. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण काय करणार, ती गरोदर आहे, पण वेदनांमुळे तिचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिलेला जास्त काळ घरात ठेवणे ही चांगली गोष्ट नाही. तू तिला लवकर आंघोळ घालून दे, म्हणजे लवकर विधी करून तिला लवकर पुरू शकशील. मला तर या मृतदेहाची भीती वाटत आहे. तू ऐकले आहेस का की गर्भवती महिलेचा मृत्यू झाला की ती डायन बनते? त्या बाईचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र अशी कोणतीही गोष्ट खरी नसते. या लोकांनी बनवलेले फक्त गोष्टी आहेत. मी त्या बाईच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली, जिथे कोणत्याही प्रकारची उदास चिन्हे मला दिसत नव्हती. सून वारल्यानंतरही एक बाई एवढ्या शांतपणे कशी जगू शकते, याचे मला आश्चर्य वाटले. तेही जेव्हा तिच्या पोटात आपला नातू असताना. बरं, मी तिला आंघोळ घालायला सुरुवात केली. मृतदेह फळीवर ठेवण्यात आला होता. एवढ्या तरुण आणि सुंदर स्त्रीचा अशा तरुण वयात मृत्यू झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. पण आंघोळ घालत असतानाच मला त्या बाईच्या हातात थोडीशी हालचाल जाणवली. मी हळूच तिच्या नाकासमोर हात ठेवून पाहिले तर तिचा श्वास आणि हाताची नस चेक केली तर तिचे पल्स सुरू होते. जवळ गेल्याने ती महिला मृत नसून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे संकेत मला मिळाले. जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्पष्ट स्थिती कोमात असल्यासारखी असली तरी ती व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असते. हे सर्व पाहिल्यावर मी गोंधळात पडले. आंघोळ घालता घालता थांबले आणि त्या महिलेच्या सासूबाईंना पटकन बोलावले. माझे ऐका, ही तर मला जिवंत दिसत आहे.
तुम्ही पटकन डॉक्टरांना बोलवा. कदाचित तिचे अजूनही आयुष्य शिल्लक आहे. माझे म्हणणे ऐकून ती बाई गप्प झाली. तुला जे काम दिले आहे तेवढे काम कर. मला काही शिकवायची गरज नाही. तिचे म्हणणे ऐकून मला समजले की इथे काहीतरी सुनियोजित कारस्थान केलेले आहे. अन्यथा या तरुण मुलीचा मृत्यू झालाच नसता. मी तिला आंघोळीला किंवा कफन घालायला नकार दिला. मग ती पटकन दुसऱ्या खोलीत गेली. एक लाल रंगाची पिशवी घेऊन आली, ज्यात 50,000च्या नोटा होत्या. मला पैशांची खूप गरज होती. कोणीही फक्त या प्रकारच्या पैशानेच विकला जाऊ शकतो. माझा आत्मसन्मान डगमगला. त्या बाईचे म्हणणे मला समजले होते. ते पैसे मी खिशात ठेवले. हे पैसे मला माझ्या जावयाला द्यायचे होते, जो माझ्याकडे बऱ्याच दिवसांपासून एका मोटरसायकलची मागणी करत होता. या कारणामुळे माझ्या मुलीच्या घरातही शांतता नव्हती. पैसे घेतल्यानंतर मला विश्वास वाटला की जर मी माझ्या मुलीला हे पैसे दिले तर तिची समस्या नक्कीच दूर होईल. मी त्या बाईला पुन्हा आंघोळ घालायला सुरुवात केली. पण माझं मन भारी झालं होतं. आता मी तिला आंघोळ घातल्यावर लगेच कफन गुंडाळले. पण माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मी जास्त वेळ तिथेच थांबू शकले नाही आणि लगेच घराबाहेर पडले. त्या घराजवळच एक स्मशान होते, जे त्या लोकांचे कौटुंबिक स्मशान वाटत होते. मला आज पहिल्यांदाच खूप भीती वाटत होती. त्यामुळे पलंगावर पडूनही मला झोप येत नव्हती. काही वेळाने माझी मुलगी घरी आली. जड अंतकरणाने मी तिला आनंदाची बातमी दिली की तुझ्या 50,000 रुपयांची व्यवस्था झाली आहे. आता तू तुझ्या पतीला हे पैसे नेऊन दे, म्हणजे तो मोटरसायकल विकत घेईल आणि तुमचे आयुष्य सुसह्य होईल. ती म्हणाली, अम्माजी, तुम्ही इतके पैसे कुठून आणले? मी तिला सत्य काही सांगितले नाही. ती आनंदाने पैसे घेऊन निघून गेली. पण संध्याकाळी माझा नवरा घरी आला तेव्हा मी त्याच्यापासून सर्व काही लपवू शकले नाही. तोही माझ्यासारखाच लोभी आणि लालची होता. त्याला त्या गोष्टींनी काहीच फरक पडला नाही. जेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले तेव्हा बोलता बोलता मी त्या महिलेच्या दागिन्यांचा विषय काढला की तिने खूप सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. तिची सासू त्या अंगठ्या काढू शकली नाही आणि त्याच स्थितीत कफनमध्ये गुंडाळायला सांगितले. त्या महिलेने सांगितले की मला माझ्या मुलाला त्याची बायको मेली आहे हे सांगून त्याला दुखवायचे नाही. मी त्याला सांगेन की तुझी बायको पळून गेली आहे. मला तिचे दफन करायचे आहे, जेणेकरून माझ्या मुलाच्या हृदयात तिच्याबद्दल क्रोध निर्माण होईल आणि तो पुन्हा लग्न करण्यास तयार होईल. त्या बाईने हे सर्व आपल्या मुलाच्या कल्याणासाठी केले आहे असे मनापासून सांगत होती. पण मला असं वाटत होते की तिला आपल्या मुलाला दुःखात ढकलायचे नव्हते. आपल्या मुलाने आयुष्यभर एका स्त्रीच्या दुःखात राहावे असे कोणत्याच आईला वाटणार नाही. एवढे करून आता माझ्या मनाला आराम मिळत नव्हता. पण माझ्या पतीने त्यात आणखी एक भर घातली. तो म्हणाला की आता ते दागिने आपल्यालाच बाहेर काढावे लागतील. मृत्यू झाला त्यात आपला दोष नाही. एखाद्या ठिकाणी वस्तू खराब होत असेल तर आपल्याला त्याचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण त्याने आपल्या मुलींचे लग्न करू शकतो. तुला ही गोष्ट समजत नाही का? माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला विचित्र वाटले. हे सर्व काही करायचे नव्हते, पण त्याने शेवटी मला पटवलेच. तो म्हणाला, थोड्या वेळाचंच काम आहे. चल चल स्मशानात जाऊयात. त्या बाईची कबर खणून तिथून जी काही संपत्ती येईल त्यात काही काम किंवा व्यवसाय करूयात. मग यापुढे असं काही करण्याचा विचारही मी करणार नाही. माझ्या पतीच्या बोलण्याने मी वाहून गेले. रात्री 2 वाजता आम्ही घरातून बाहेर निघालो. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, ज्याचा उपयोग आम्ही कबर खोदण्यासाठी करू. आम्हाला फक्त ताजी कबर कोणती असेल ते शोधायचे होते, जेणेकरून आम्ही चिखल काढून त्या महिलेपर्यंत पोहोचू शकू. आम्हाला खोदणाऱ्यांची मदत हवी होती. आम्ही स्मशानात पोहोचलो तेव्हा खोदणारा व्यक्ती त्यावेळेस जागा होता. आम्ही त्याला संपूर्ण सत्य सांगितले नाही. आम्ही त्याला म्हणालो की आम्हाला एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे जी खूप महत्त्वाची आहे. त्याला काही गोष्टींमध्ये गुंतवून ठेवल्यानंतर आम्ही आज बनवलेल्या कबरीकडे वळालो. काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्या कबरीची शहानिशा करून घेतली. असे असले तरी तो विशेष प्रामाणिक दिसत नव्हता.
त्याच्या चेहऱ्यावरही एक विचित्र लोभ होता. सुदैवाने त्याने आमच्याकडून कोणताही वाटा मागितला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित तो झोपेत असावा. बॅटरीच्या उजेडात आम्ही त्या थडग्यापर्यंत पोचलो, जी अगदीच ताजीतवानी होती. त्यावर मऊ माती होती. जेव्हा आम्ही ती काढण्यास सुरुवात केली तेव्हा ती माती सहजपणे निघून गेली. मग आम्ही ठेवलेल्या वस्तू काढू लागलो तेव्हा आम्हाला थडग्यातून मंद आवाज ऐकू येऊ लागला. मी माझ्या पतीला सांगितले की मला वाटलं की हे काहीतरी वेगळेच आहे. आपण येथे थांबलं नाही पाहिजे. पण त्याला ते मान्य नव्हतं. पण जेव्हा सर्व सिलिया काढल्या गेल्या तेव्हा ती स्त्री त्या कबरीच्या आत कफनमध्ये बंद होती. ती कफन फाडून मोठ्याने किंचाळली आणि बाहेर आली. हे बघून आम्ही खूप घाबरलो. मी पटकन पुढे सरकले आणि पाहिले तर ती महिला जिवंत होती, पण तिला भरपूर त्रास होत होता. त्या बाईला पाहून आम्ही दोघे हैराण झालो. मी माझ्या पतीला मागे हटण्यास सांगितले. मी त्या महिलेच्या अंगावर चादर टाकली आणि तिला संपूर्ण वास्तव सांगितले. तिच्या सासूने त्या महिलेला मारण्याचा कसा प्लॅन केला होता ते सांगितले. मी तुला वाचवण्यासाठी आले आहे असे सांगितल्यावर ती मुलगी रडायला लागली. ती म्हणाली, अल्ला खातर मला तुमच्यासोबत घरी घेऊन चला. माझी सासू तुमच्यासोबत खोटे बोलली आहे. मी मेली नव्हते. तिने मला एक औषध दिले होते. तुला आराम मिळेल असे सांगितले होते. तिच्या मनात काय होते ते मला कळत नव्हते. तिचे वेदनादायक शब्द ऐकून माझ्यातील माणुसकी जागी झाली. मी आणि माझा नवरा तिला घरी घेऊन आलो. माझे मन तिच्याबद्दल पूर्ण स्वच्छ झाले होते. पण माझ्या नवऱ्याने ती दुसऱ्या खोलीत जाताच मला एकटीला बोलावून घेतले आणि सांगितले, ऐक, हा सगळा खेळच उलटला आहे. आपण त्या महिलेने पासून आपला फायदा करून घेण्यासाठी गेलो होतो, पण ही तर उलट आपल्याच गळ्यात पडली. मग काय झालं? आपणही थोडी माणुसकी दाखवायला हवी. मी माझ्या पतीला फटकारले. तुम्ही तिची देखभाल नाही करू शकत तर मी त्या बाईची काळजी घेईन. माणुसकी काय असते हे मला माहीत आहे. माझ्या बोलण्याचा त्याला राग आला आणि तो घरातून बाहेर निघून गेला. मी त्या मुलीकडे गेले व तिला जेवण दिले आणि तिला सर्व गोष्टी विचारल्या की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं की तुझ्या सासूने तुला औषध देऊन घाईघाईने कबरीत पुरले. तेव्हा तिने मला सांगितले की ती एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. तिचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते. ती तिच्या काकांकडे राहत होती. शबनम बानो नावाच्या वृद्ध महिलेने मला तिच्या मुलासाठी लग्नाची मागणी केली होती. शबनम बानोच्या मुलाला आलिया खूप आवडली. लग्न झाल्यानंतर आलिया जेव्हा शबनम बानोच्या घरी आली तेव्हा शबनम बानोने तिला पहिल्या दिवसापासूनच दाखवून दिले की तिला फक्त मुलंच हवी आहेत. तिला फक्त नातवंडच हवी आहेत. पण आलिया समजू शकली नाही की त्यांना मुलगाच का हवा आहे. पण जेव्हा तिची पहिली मुलगी झाली तेव्हा तिच्या सासूने ते सहन केले. पण दुसऱ्यांदा अपेक्षित नसताना सासूने पहिल्याच दिवसापासून दिवस मोजायला सुरुवात केली. तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात तिने माझा अल्ट्रासाऊंड करून घेतला आणि डॉक्टरांना विचारले त्या मुलाचे जीन्स काय आहेत. जन्माला येणारे मूल ही मुलगीच आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिने आपल्या सुनेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. मग तिने शेवटचे काम अशा प्रकारे केले की आपल्या सुनेला झोपेच्या इतक्या गोळ्या दिल्या की ती कधीच उठू शकणार नाही. आलियाने सांगितले की अर्धा ग्लास घेऊन ती तिथून निघून गेली. कदाचित त्यामुळेच तिचा जीव वाचला असावा. नाहीतर आलिया खरंच मेली असती. हे खरं होतं. आलियाची गोष्ट खरी होती. त्यांचा कट फार वाईट दिसत होता. त्याचा अर्थ असा होता की तिने आपल्या सुनेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचा मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत होता. घटस्फोटाचा किंवा त्याग करण्याचा प्रश्नच नव्हता. तर शबनम बानोच्या मनात हा संपूर्ण प्लॅन होता आणि तिने तिच्या सुनेसोबत इतका मोठा गुन्हा केला होता. आलिया रडत होती. मी म्हणाले, बेटी, काळजी करू नकोस. तुला तुझ्या घरी जायचं असेल तर आम्ही तुला तिथे घेऊन जाऊ. तू तुझ्या पतीसोबत वेगळे आयुष्य सुरू करू शकतेस. मग ती म्हणाली, आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. त्या घरात माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या मुलाचा जन्म होईपर्यंत मला सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे. जर तुम्ही मला तुमच्या घरात आसरा दिलात तर तुमची खूप कृपा होईल. नाहीतर मी दुसरीकडे कुठे निघून जाईन.
आलियाचे असे बोलणे ऐकून मीही भावूक झाले. काही वेळाने जहीर परत आला. आधीच रात्र झाली होती. मी त्या मुलीला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आणि माझ्या खोलीत निघून आले. जहीर अजूनही रागावून बसला होता. माझे वागणे त्याला आवडले नव्हते. पण तो मला घाबरवू लागला, ही बाई जगली तर आम्हा सगळ्यांनाही फसवेल. तू तिच्या सासूकडून 50,000 रुपयांची मोठी रक्कम घेतली होतीस. जर तिने सासूला दोष दिला आहे तर हे देखील ती तिला सांगू शकते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिला इथपर्यंत आणले. आपल्यासाठी तर हेच बरं होईल की मुलगी जिथे होती तिथे परत गेली पाहिजे. असंही लोकांना कळून चुकले असेल की ही मुलगी घरातून पळून गेली आहे किंवा तिचे आयुष्य संपले आहे. तर मग आपल्याला काय गरज आहे या सगळ्या भानगडीत पडायची? चांगले हेच आहे की आपण तिला परत तिच्या ठिकाणी नेऊन सोडू. जहीरच्या या गोष्टी ऐकून मी थरथर कापू लागले. तो इतक्या खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकतो याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तो जो काही विचार करत आहेस ती माणुसकी नाही. असे कोणाही माणसासोबत करू नये. आमच्या दोघात खूप वादविवाद झाले. आम्ही तसेच रात्री झोपी गेलो. सकाळी उठले तेव्हा घरातील परिस्थिती बदललेली होती. घरात ती मुलगी नव्हती आणि माझा पती जहीरही नव्हता. माझ्या मनात विचित्र विचार येत होते. हातपाय थरथर कापत होते. काय झालं असेल देव जाणे. माझे डोळे का उघडले नाहीत? मी विचार करू लागले की त्याने मला गुंगीचे औषध तर दिले नसेल ना. मी पटकन बाहेर पडले आणि त्या जागेवर पोहोचले ज्या ठिकाणी ती कबर होती. मी पाहिले की ती कबर जशीच्या तशीच ठेवली होती. जहीरचा कुठेच थांगपत्ता नव्हता. संध्याकाळी जहीर स्वतः घरी आला तेव्हा मी त्याच्यावर परसले. तू काय केलेस? ती बाई कुठे गेली? तू तिला कुठे लपवून ठेवलेस? तिला मारून तर टाकलं नाहीस ना? मी तिला का मारणार? मी सकाळी उठलो तेव्हा ती थंड पडली होती. आमच्यावर कोणतेही संकट येण्यापूर्वी मी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. तुला का समजत नाही? एखादं प्रेत तसंच घरात ठेवणं हे शहाणपणाचे लक्षण नाही. जहीरचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. त्याने त्या मुलीसोबत काय केले असेल देव जाणे. मी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. मी निराश होऊन बसले. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणून मी अल्लाची माफी मागू लागले. आता त्या चुकीचा पश्चाताप कसा करायचा हा विचार करत होते. पण अल्लाने वेळेची वाटच पाहिली नाही. अल्लाने आमच्या कृत्याची शिक्षा आम्हाला दिलीच. संध्याकाळीच माझ्या मुलीच्या घरातून बातमी आली की तिच्या नवऱ्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. माझा जावई भाड्याची गाडी चालवत होता. त्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता. परंतु त्याला स्वतःची मोटरसायकल किंवा कार घ्यायची होती जेणेकरून त्याला आपले उत्पन्न वाढवता येईल. मी माझ्या मुलीला 50,000 रुपये त्यासाठीच दिले होते. पण आता माझा जावई या जगात राहिला नाही. आता माझ्या मुलीला त्या पैशांचा काहीच महत्त्व राहिले नाही. माझ्या मुलीच्या विधवेच्या पोशाखाने माझे हृदय हेलावून टाकले होते. इतकं सारे घडूनही माझा नवरा मात्र सुधारला नाही. त्याला नवीन काम मिळाले होते. लोकांनी जमवून ठेवलेली संपत्ती आपल्या हाताने उधळायची. त्यामुळे मी माझ्या पतीला सोडून दिले. मी माझ्या अल्लाकडे रात्रंदिवस प्रार्थना करते. मी त्याच्याकडे माफी मागत असते जेणेकरून तो माझा गुन्हा माफ करेल. मी अनेक मृत स्त्रियांना आंघोळ घातली आहे. त्या महिलांसाठी कफन तयार केले आहे. मला माहीत आहे अल्लाच्या कोपापासून अजूनपर्यंत कोणीही वाचू शकले नाही. मी रोज अल्लाकडे माझ्या पापांची क्षमा मागते. त्या कबरीजवळ बसून मी त्या महिलेची माफी मागत असते. पण मला माहीत नाही की माझा अल्ला मला माफ करेल की नाही. एवढे बोलून ती महिला गप्प झाली. तिच्या मनावरचे ओझे कधीच हलके होणार नाही हे मला माहीत होते. कारण तिने जे काही कृत्य केले आहे ते माफीच्या लायक नाहीच. मी तिच्या मनाला शांती मिळावी यासाठी काही मार्ग सांगितला आणि काही बंधने पाळण्यास सांगितले. तिची माझ्या घरातून पाठवणी करून दिली. ती गेल्यावर बराच वेळ मी तिच्याबद्दल विचार करत राहिले. अजूनही ती बाई आठवली की माझ्या डोळ्यात पाणी येतं. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.